राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीला राहुल गांधी उपस्थित नव्हते। पुढच्या तारखेला राहुल गांधी उपस्थित न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट काढण्यात यावं अशी मागणी वकील संग्राम कोल्हटकर यांनी केली। तर राहुल गांधी सर्व ठिकाणी जातात मात्र न्यायालयाचा आदेश पाळत नाही तसंच सात्यकी सावरकर म्हणतात। पुढील तारखेला राहुल गांधी कोर्टात हजर राहतील, कारण का ते आपलं लोकसभेचं शीतकालीन अधिवेशन चालू आहे। तर याही बाबीला आम्ही आक्षेप घेतलेला आहे, कारण गेल्या 3 तारखा त्यांनी अशा वेगवेगळ्या कारणांनी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचं टाळलेलं आहे। पुढची काय तारीख दिलेली आहे आणि काय असेल? आता पुढची तारीख दिलेली आहे ती 10 जानेवारी, माफ करा, 10 जानेवारीला जर राहुल गांधी हजर नाही झाले तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून अटक करून त्यांना न्यायालयात उपस्थित करेल। कारण का न्यायालय हा लोकशाहीचा स्तंभ आहे, न्यायपालिकेचा आदर आपण केला पाहिजे। पण त्यांच्या वर्तनावरून असं दिसून येत आहे की न्यायालयाचे आदेश ते पाळत नाहीत आणि त्याच्या संदर्भात जसं माझ्या विधिज्ञांनी सांगितलं, आम्ही अर्ज देखील दाखल केलेला आहे। या पुढची कारवाई 10 जानेवारीला होणार आहे। 10 जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीत जर राहुल गांधी पुन्हा एकदा अनुपस्थित राहिले तर मात्र त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।